स्वादगृह रेसिपीजमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे। गोकुळाष्टमी जवळ येत आहे, म्हणून आज आपण गोकुळाष्टमी स्पेशल असा पदार्थ बघणार आहोत। तर मग आपण आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। आपल्याला साहित्य लागणार आहे। मी हे पोहा घेतलेला आहे, हे जाड पोहा आहे। शेंगदाणे मुरमुरे घेतलेले आहेत, गूळ आणि थोडी काजू बदाम आणि 2 वेलची घेतलेली आहेत, जायफळ घेतलेलं आहे थोडं। पहिले आपण हे पोहे भाजून घेऊया आणि आपल्याला हे पोहे असे भाजून घ्यायचे आहेत, तूप न टाकता, कारण तर तूप जर टाकलं तर हे ओलसर होतात। आणि मी हे 1 वाटी पोहे घेतले होते आणि आपण हे खरपूस असे भाजून घेऊया। आपल्याला हे करपू द्यायचे नाही, पण असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत मंद आचेवर। आता आपण याच्यामध्ये मुरमुरे टाकून घेऊया आणि हे पण आता भाजून घेऊया, दोन्ही मिक्स करून, कारण तर आपण हे गोपाळकाल्यासाठी साहित्य वापरत असतो, तेच आपल्याला गोविंद लाडूमध्ये वापरायचं आहे आणि लहान मुलंसुद्धा आवडीनं खातात। आता आपण हे काढून घेऊया, गॅस बंद केलेला आहे मी। आता आपण हे खोबरं पण त्याच्यामध्ये परतून घेऊया आणि आपल्याला हे सुकं खोबरं घ्यायचं आहे आणि त्याला पण मंद आचेवर थोडं परतून घेऊया, करपू देऊ नये, नाही तर हे कडू लागतात गोविंद लाडू आपले। हलकासा आपला रंग बदललेला आहे बघा, झालेलं आहे आपलं खोबरं। आता हे पण काढून घेऊया आपण। आता शेंगदाणे भाजून घेऊया। शेंगदाणे आपल्याला हे असे खमंग भाजून घ्यायचे आहे, छान भाजले पाहिजे, तरच आपले हे लाडू छान होतात आणि 2 महिने टिकतात पण। आणि आता आपण हे थंड करून घेणार आहोत। फॅन खाली आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे एका ताटामध्ये टाकून। आणि बघा पोह्याचं मस्त असं पावडर होत आहे, मस्त भाजलेले आहेत खमंग आणि खोबरं पण। फक्त आता आपण याला थंड होऊ देणार आहोत। हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि हे पण टाकून घेऊया, काजू बदाम जायफळ आणि 2 विलायच्या। आता याच्यामध्ये गूळ घेतलेला आहे मी, गूळ मी मोठ्या वाटीने अर्धी वाटी घेतलेला आहे। तुम्ही गोड तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण हे प्रमाण योग्य आहे। आणि असं बारीक करून घ्यायचं आपल्याला बघा, तुपाची गरज नाही किंवा मग पाकाची पण गरज नाही, मस्त असं झालेलं आहे। आता एका टोपलीमध्ये आपण हे काढून घेऊया आणि या भांड्याचं पण चमचच्या साहाय्याने काढून घ्यायचं आपल्याला पूर्ण। आणि आता आपण याच्यामध्ये तूप टाकून घेऊया। तूप टाकायची गरज तर नाही, पण आपण हे प्रसादासाठी बनवत आहोत, म्हणून आपण याच्यामध्ये तूप टाकत आहोत। आपण याला मिक्स करून घेऊया आणि आता लगेच लाडू वळायसाठी घेऊया। जर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा आवडला असेल तर माझ्या चॅनलला एक लाईक करा। हे लाडू बांधून घेऊया बघा, एकाच हाताने मस्त लाडू असे बांधले जातात आपले। तुम्हाला जर तूप आवडायचं असेल तर टाका, नाहीतर नाही टाकलं तरी चालते, मस्त लाडू होतात। आणि आपले गोविंद लाडू तयार झालेले आहेत, मस्त असे तुम्हाला मी फोडून दाखवते बघा, नरम झालेले आहेत आणि खायला पण स्वादिष्ट लागतात। एकदा करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट करून कळवा। आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तुमच्यासाठी मी पुन्हा अशीच नवीन रेसिपी घेऊन येईन, तोपर्यंत धन्यवाद।